स्वागत आहे तुमचं अमृताच होम किचनमध्ये। आज मी तुमच्यासोबत झटपट कुकरमध्ये फक्त अर्ध्याच तासामध्ये बनणारी, खूप भांडे न भरवता अगदी कमी वेळेमध्ये पनीर बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी कुकर गरम करून घेतलाय। एक बाउल भरून तेल याच्यामध्ये टाकून घेतले। तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर 3 मीडियम साईजची कांदी उभी अशी कट करून गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत फ्राय केली आहे। याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय, यामुळे कांदा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो। सर्व प्रोसेस आपल्याला इथे अगदी हाय फ्लेमवरच करायची आहे। दुसऱ्या एका भांड्यामध्ये एक बाउल भरून फ्रेश असं दही, त्यामध्ये 1 चमचा भरून अद्रक लसूण पेस्ट, 2 मोठे चमचे भरून बिर्याणी मसाला, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा छोटा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, स्क्वेअर शेप मध्ये कट केलेला 1 वाटी भरून पनीर, 1 मीडियम साईजचा कच्चा कांदा, त्यानंतर तळून घेतलेला 1 वाटी भरून कांदा टाकून 20 मिनिटांसाठी आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। दुसऱ्या एका बाउल मध्ये लॉंग रेंजचा 3 कप भरून मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। हा स्वच्छ असा धुवून 20 मिनिटांसाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। कांदा तळलेल्याच कुकर मध्ये मी अर्धी वाटी भरून तेल टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 चमचा जिरे, 1 मीडियम साईजचा उभा कट केलेला कांदा अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे। मॅरिनेट केलेला सर्व मसाला टाकून आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी हा मसाला याच्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। मसाला परतल्यानंतर जो तांदूळ भिजत घातला होता त्यातलं सर्व पाणी काढून घेऊन अशा पद्धतीने सर्व बाजूंनी मी इथे तांदूळ पसरून घेतलेला आहे। त्यावरती सर्व बाजूंनी इथे तळलेला कांदा पसरून घेतलाय। पुदिन्याची पानं, 2 चमचे भरून तूप अशा पद्धतीने सर्व बाजूंनी मी टाकून घेतलेला आहे। ज्या कपाच्या मापाने तांदूळ मोजून घेतला होता त्याच कपाच्या मापाने इथे 1.5 कप भरून पाणी टाकून घेतलेलं आहे। तांदूळ बुडतील एवढं पाणी टाकून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। लो फ्लेम वरती कुकरची इथे मी 1 शिट्टी करून घेतलेली आहे। अगदी झटपट खूपच कमी वेळेमध्ये फक्त अर्ध्याच तासामध्ये इथे आपली पनीर बिर्याणी बनून तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता की कुकर मध्ये तयार करून सुद्धा इथे तांदळाचा प्रत्येक शीत न शीत अगदी मोकळा सळसळीत असा बनलेला आहे। बिर्याणी सोबत किंवा अगदी नॉनव्हेज सोबत सुद्धा खाता येईल अशा पद्धतीच्या झटपट कोशिंबिरीच्या रेसिपीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपी अगदी कमी वेळेमध्ये थोडक्यात बघण्यासाठी अमृतास होम किचन चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।